नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण इथे शिळ्या भाताचा काहीतरी मस्त असा भन्नाट नाश्ता बनवतोय। सारखं फोडणीचे पोहे खाऊन किंवा थालपीठ भाताचं खाऊन कंटाळा आला असेल तर ही मस्त रेसिपी आहे। शिळ्या भाताचं थालपीठ कसं बनवायचं रेसिपी मी दाखवली। तर इथे बऱ्यापैकी माझ्याकडे कालचा शिळा भात आहे, कारण कोणी खाल्ला नाही। तर हा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। साधारण 2 बॅचेस मध्ये होऊन जाईल एवढं। आता यामध्ये मिरची घालते, मिरचीचे तुकडे। तुम्हाला हवं कितपत तिखट हवं त्या अंदाजाने, आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या। आता झाकण लावायचं, पाणी घालायचं त्याआधी। झाकण लावायचं आणि मिक्सर मध्ये याचं छान बॅटर बनवून घ्यायचं। मिक्सर मध्ये छान पैकी हे वाटून झालं की हे काढायचं, अर्थातच एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। आणि याच पद्धतीने सगळा भात मी मिक्सर मध्ये वाटून घेते। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता हे बॅटर सगळं मी करून घेतलं। यामध्ये मीठ घालायचं अगदी चवीपुरतं, कारण भात शिजवताना मीठ घातलेलं असतं। मिठानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉर। कॉर्नफ्लॉर नसेल तर गव्हाचं पीठ, मैदा, तांदळाचं पीठ काही वापरा। पाव चमचा जिरं। भाज्यांमध्ये माझ्याकडे लाल शिमला मिर्च आणि हिरवी ढोबळी मिरची आहे। ज्या भाज्या आवडत असतील त्या घाला। किसलेलं गाजर आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। परफेक्ट। आता हे बॅटर बनवून तयार आहे। मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता। प्रत्येक ऑर्डर बरोबर छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील, ज्यांना पाठवण्यात येतील आकर्षक भेटवस्तू। चला तर मग आता हे पीठ बनवून व्यवस्थित तयार आहे। छान दिसतंय, कलरफुल अगदी मस्तपैकी। आणि त्याचबरोबर तवाही मी इथे मीडियम हीटवर गरम करून घेतलेला आहे। आता तेल घ्यायचं आणि ब्रश करायचं। तर एकच मोठं लावायचं, तर मी 3 छोटे छोटे करते। मस्त खूप छान फुलत आहे, तुम्ही बघू शकाल। आता याला मस्त खालनं शिजवून घेऊया। चला तर मग इथे मस्त असं खालच्या बाजूने खरपूस भाजलं गेलं की हे पलटी करायचं। आहा, भन्नाट। आणि दुसऱ्या बाजूनेही मस्तपैकी भाजून घेऊया। चला तर मग हे मस्तपैकी खरपूस पैकी दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत। आता हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ। वाव, मस्त छान असे कुरकुरीत होतात, दिसतात तर भन्नाट। आता पुन्हा याच पद्धतीने सगळे हे घावणं करून घ्यायची, किंवा डोसे कसे खायचे, चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकतात, कारण यामध्ये आपण खूप सारे भाज्या घातलेल्या आहेत। आणि येस, डब्याला किंवा खूप भात उरला असेल तर तेव्हा खाण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे। सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीवर।
तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.